हे चित्र कशाचे आहे? कुणाला कळलं आहे का? आणि कशाच्या बाबतीत आहे? कशाच्या संदर्भात आहे? घर आहे का राजवाडा आहे का समुद्रावर तरंगणारं जहाज आहे? कुणालाच कल्पना येत नाही की हे घर कशाचं असावं. घर आहे का राजवाडा, काहीच कळत नाही. ह्या घराकडे पाहिल्यावर पॅगोडासारखंही दिसतंय, एखाद्या घरात 3 मजली इमारतीसारखी पण दिसत आहे, आणि एखादं समुद्रावर तरंगणारं जहाज असावं असंही ते दिसत आहे. मला काय वाटतंय की हे एखादं घरच आहे. बघूया आपण कशाचं आहे, काय आहे ते बघूया. मला वाटतं की प्रयत्न करावे तुम्ही, पण अहो आश्चर्य, असं आहे तरी काय? मी पाहिले ना, मला पण नाही कळलं आधी. मग मला असं कळलं की हा एक किल्ला आहे. मग तो आहे तरी कुठं? सांगते, सगळं सांगते तुम्हाला बरं का. पेपरला हा फोटो आलेला. या फोटोकडे पाहिल्यावर सुरुवातीला मला काहीच कळलं नाही. मला असं वाटत होतं की घर असावं किंवा राजवाडा असावा किंवा एखादं तरंगणारं जहाज असावं. खूप पाहिलं मी, अर्थात तिथे लिहिलेलं होतं, पण ते लिहिलेलं न वाचता आधी मला काही कळतंय का हे मी बघण्याचा प्रयत्न केला. आणि मग मला असं कळलं की हा आहे किल्ला, आणि तो आहे तरी कुठं? तर जपानमध्ये. आता जपानमधील हिरोसाकी येथील गावात तो आहे. हा किल्ला 300 वर्ष जुना आहे, आणि विशेष म्हणजे हा किल्ला एकमेकांवर रचलेल्या दगडांवर फक्त उभा आहे. या दगडामध्ये ना चुना आहे, ना सिमेंट आहे, ना काही आहे. आणि त्या काळात सिमेंटचा शोधसुद्धा लागलेला नव्हता, त्यामुळे चुन्याच्यावरच जास्त किल्ले वगैरे बांधले जायचे, पण या दगडामध्ये चुना पण नाही. हा किल्ला अधांतरी एकमेकाच्या साहाय्यानं उभा आहे. हा किल्ला पाहण्यासाठी अजूनही पर्यटकांची खूप गर्दी होत असते. दूरदूरून परदेशी पर्यटक व स्थानिक लोक हा किल्ला पाहण्यासाठी येथे येतात. जपानमधील हिरोसाकी या गावात खूप लोक गर्दी करतात आणि हा किल्ला बघायला येत असतात. हा किल्ला बघितल्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटतं की नुसतं एकमेकावर रचलेले दगड, आणि त्या दगडाच्या साहाय्याने हा किल्ला कसा काय बरे त्या काळात बांधला असेल, आणि तोही 300 वर्षापूर्वी. असा हा आश्चर्यकारक किल्ला बघणं म्हणजे आपल्याही बुद्धीला चालना देणार आहे आणि आपल्या विज्ञानाला आव्हान देणार आहे. असं कसं घडू शकतं? त्या दगडांना कुठलाही आधार नाही, टेकू नाही, तरीही तो 1 नाही, 2 नाही, तब्बल 300 वर्ष दिमाखात उभा आहे. व जपानसारख्या देशाचा तो अभिमान पण आहे आणि गौरव पण आहे. जपानमधील लोक मोठ्या अभिमानानं त्याचं महत्त्व पटवून देतात व या गोष्टीचा त्या लोकांना खूप गर्व आहे. सर्व जगामध्ये हे एक आश्चर्यच मानावं लागेल. जगात अनेक आश्चर्य घडलेली आहेत, पण हे जे आश्चर्य आहे हे पाहून आपलंही तोंडात बोट जाईल, असं हे जपानमधील किल्ला.